वेगच कमी झाला बघा ना, पर्पल कॅप हातात दिली तर. दीपेश साठी देखील जोरदार टाळ्या होते. 7 गडी बाद केले. चला जरा लवकर आता, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. ओमकार कडे 9 विकेट होते, पण तो बाहेर गेलाय ना संघ. सामना सुरू होतोय. मेगा फायनलची मॅच एपीएल. टाळ्या होऊन द्या पहिल्या चेंडूसाठी. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज दीपेश येतोय. स्ट्रायकरला बालाराम. यंगस्टर विपक्ष अनुभव. फुल टॉस होता यावेळेला. चेंडू लेग स्टंप सोडून जाणार होता. पंच वाईड ची खूण करतायत. अवांत्य धाबेने खातं उघडलं जातं यावेळेला सारांश लोन संघाचं. एकने खातं उघडलं अवांत्य धाबेने. दीपेश गोलंदाजी मार्कवर. दीपेश रटाम ऊर्ध्वकडे मार्गात टाकला बाळाराम. हा चेंडू ऑन साइडला बॅटने काढला. यावेळेला मिड विकेटला बीट केले. शॉर्ट मिड विकेटला चेंडू चालला वेगाने सीमारेषा पार. बाळारामच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. 4 धावा. बघा रेड कलरचा एक खेळाडू ठरलाय. मगाशी त्याला पारितोषिक मिळालं असतं, पण त्याने झेल सोडला होता ना. नाही आता बघा येतील. चांगला चेंडू होता यावेळेला. चौका आल्यानंतर बघा काय कमबॅक बघायला मिळेल दीपेशच्या माध्यमातून. दीपेश इथे जे चाळीत राहणार त्यांना अनाउन्समेंट गेली ना, ते लगेच बाहेर आहेत बघा. दीपेश गोलंदाजी मार्क टाकला. बाळारामला आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच. चांगला चेंडू होता यावेळेला. यष्टीरक्षक बीट. ताडमॅन बीट आणि चेंडू गेला लॉंग स्टॉपला यावेळेला. पंचांचा शर्त लेग बायच्या स्वरूपात 4 धावा. धावसंख्या वेगाने पुढे सरकते यावेळेला सारांश लेवन संघाची 9. नाही खेळाडूंसाठी पण विनायक बघा आता 500 रुपये तुम्हाला पण मिळतील झेल पकडल्या तर. तिथेच थांबल्यात काय. देव करो तिथे झेल नाही यावं. नाही जेडी कडून तुम्हाला विनायक जर झेल पकडला अजून 200 म्हणजे 700 रुपये. नाही आज विनायकने देखील जबरदस्त बॅटिंग केली. दीपेश गोलंदाजी मार्क टाकला. बाळारामला आपण पाहू शकता. टॉट चेंडू चौकार आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचा होता. विकेटची शक्यता होती इथे. इथे रन मिळाला बघा. एक्स्ट्रा रन मिळालाय. डॉट चेंडू तिथे लेगबाच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. कार्तिक आम्हाला खूप चांगली मॅच आहे. 10 धावा. बॅटकडे का लेगबायची खून केली नंतर बॅटकट म्हणजे पंचांनी वाटतं खात्री केली. निरंजन सावंत सर गुड डिसिजन. राज डीजे नाही राज डीजे बघा बघितलं ना फायनलची जेव्हा मॅच चालू होती तेव्हा त्यांची घाई होते. लगेच पिनांच्याकडे ते उभे असतात. कोणी जर मान्यवर असतील आगासांचे जर समाजसेवक असतील मान्यवर असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. दीपेश तो नरेश. चांगला चेंडू होता यावेळेला. फुल डिलिव्हरचा चेंडू बॅटरपर्यंत निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. 1 चेंडू बाकी अजूनही. वातावरण थोडंसं चेंज झालंय. मार्च महिन्यात 8 तारखेला आपण इतर महाशिवरात्री देखील येणार आहे. 3 दिवसानंतर. दीपेश चेंडू पॅडवर आदळतो यावेळेला. अपील होतंय पण पंच सांगतायत की हा आपण तर लेग बाय सरपती धाव मिळते. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. धावसंख्या 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारांश लेवन संघ नाही 2 बघा ना प्रेक्षक आपण रेड कलर आणि व्हाईट कलरचे प्रेक्षक झेल पकडण्यासाठी 500 रुपये. नाही काही नाही. तुम्ही प्रयत्न करा यश मिळेल तुम्हाला. जरी 500 रुपये एकाला कोणतरी झेल मिळाला तर 250 कॉम्प्रो करा. संध्याकाळी सुखात जाईल ना.
स्वप्नील येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला नरेशला आपण पाहू शकता. संगनायक. मेगा फायनलची मॅच APL अगासन प्रीमियर लीग धमाका 2024 वर्ष चौथं. आज चेंडू या वेळेला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. नाही देव द्यायला येतो आणि कर्म न्यायला येतो ह्यालाच म्हणतात ना. बघा एक सोप्पा झेल आला होता नाही. आता त्यांच्या सौभाग्यतेने जर कॅच हे बघितलं असतं ना लाईव्ह तर काय त्यांचं खरं नाहीये. दोनदा झेल सोडल्यात का नाही. आता विराट जसं काय आपण म्हणतो पावसात मोठे बाहेर जातात तसे आता प्रेक्षक द्यायला लागले सीमेरेषेवर. 17 धावा. चेंडू सरळ बॅटने खेळून करता मिळाला. चेंडू वेगाने चाललाय. लॉगआउट टिनू येतोय. एक धाव. बाळारामचा योग्य निर्णय होता. बाळारामला मध्ये चेंडू फील्ड झालाय. नाही रेड कलरचा क्षेत्ररक्षक बघा थोडस हात आता आपण म्हणजे थोडस घासतोय कारण का हाताला चेंडू लागलाय वाटतं. नाही 500 कमवायचे तर काहीतरी गमवा लागणार ना हो. दोन्ही झेल सोडले. नाही संध्याकाळी सुखात गेली असते ना तुमची आज. 18 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बेला स्वप्नील. तो बाळा शॉर्ट ऑफ लाईन पूल केलाय. झेलची शक्यता आहे. 500 मिळाल्यात. या बाबा या 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 या. नाही आता रेड कलर वाले बघा थोडेसे नाराज होत आहेत कारण आमच्या बाजू शेजाऱ्यांनी झेल पकडला ना. आम्ही झेल सोडलाय. नाही कॉम्प्रो झालाय वाटतं. द्या 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 चालेल. या 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 500 मिळणार आहेत. नाही हात मिळवला म्हणजे कॉम्प्रो झाला हो. तुम्ही आम्ही काय नाही. नेत्यांनी हात मिळवला म्हणजे कॉम्प्रो होतो तर तुम्ही आम्ही काय. अगासनचे चॉकलेट बॉय पृथ्वी मुंडे. काय 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 कुणाला नावं देतील गावात सांगू शकत नाही. पृथ्वी तुमच्याकडे पाहिलं तर वाटत नाही तुम्ही चॉकलेट बॉय असाल पण पण गावातल्या लोकांना माहिती आहे तुमच्या खाना खुना. आम्हाला जरी माहित नसले तरी म्हणजे काय 5 स्टार काय हे डेअरी मिल्क. चेंडू सरळ बॅटने खेळून करतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते संजू सॅमसनचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 25 धावा. नाही विराट पारितोषिक चालू आहे ना 500चं. चालेल चालू आहे चालू आहे. नाही आता प्रेक्षक बघा ना जे उठले होते बसले होते ते उभे राहिलेत आता. या कुठले प्रेक्षक. नाही इथलेच आहेत. देणार देणार पारितोषिक देणार. थांबा जरा एक षटक संपू दे आम्ही तुम्हाला पारितोषिक देऊ. नाव काय विराज त्यांचं नाव विचार जरा आम्हाला नाव सांगा. टॉस बॉक्स मध्ये आपण त्यांना पारितोषिक देऊ. परेश पाटील इथलेच आहेत. नाही नामदेव दादांना विनंती करतो आपल्या शुभास त्यांना पारितोषिक आपण देऊ. अलिबागचे आहेत का म्हणजे बघा आगासन प्रीमियर लीग किती लोकप्रिय आहे. अलिबाग वर नाही इथे आलेत. भले 300चा खर्च आला 200 तर मिळतील. नाही काका मात्र आता मॅच बघत असे म्हणते माझ्या गाववाल्याने कॅच घेतली. नाही बघा किती आदरपूर्वक त्यांनी आमच्या आयोजकांना नमस्कार देखील केला. अजून तुम्ही काय झेल पकडा तुम्हाला अजून पारितोषिक मिळतील. नाही भरपूर जण आता बाहेर आलेत. आता तिथे कॉम्प्रो चाललाय. चेंडू लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद नरेश बाद होतो. यश मिळतं यावेळेला आपण पाहिले तर दीपेशला यश मिळतं. अकेला ही आता है. चला जरा बॅटर या ना लवकर. नाही साराक्षी 11 आपण बॅटिंगला का नाहीत लवकर कारण नंतर आपण तर तन्मय 11 4-1 4-7 संघाला बॅटिंग करायची आहे ना नंतर. मोनिश येतोय. मोनिश चला जरा मोनिश लवकर या. मोनिश जरा लवकर लवकर. अजून आम्हाला एक इनिंग कंप्लीट करायचे. मेगा फायनल नंतर आपण कंप्लीट झाल्यानंतर बक्षीस समारंभ आहे.
तन्मय 11 4147 संघ चांगली कामगिरी करतोय. दीपेश चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेनला आपण बघितलं तर आता मोनिश आलाय. चांगला चेंडू होता यावेळेला वळवल्या ऑन साईडला आपण तर क्षेत्ररक्षक झाली चूक. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. 2 धावा मिळतात मोनिशला, 2 धावा मिळतात सारांश लेवन संघाला. 28 धावा. विराज बघा ज्या प्रेक्षकांनी झेल पकडला त्याच जागेवर गेलाय. त्याला म्हणजे लकी जागा आहे. त्या प्लॉट मध्ये आरक्षणच नाही ना. दीपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला मोनिश. चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो लॉंगापरून. मिसफील्ड झाले थोडीशी. 2 धावा होत आहेत. ज्या प्रेक्षकाला मला वाटतं पारितोषिक मला ते आहेत तिथेच. त्यांना माहिती आता थोडीशी जागा बदलली त्यांनी. 2 ने धावसंख्या वाढते. सारांश लेवन संघ 30 षटक प्रगतीपथावर आहे. कारण काहीतरी बातचीत करतोय. खरं इथून चॅम्पियनशिप कोण पटकावणार. सारांश लेवन की तन्मय 11 4147 संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत APL मध्ये. विनय झेल घ्यायला चाललेत का गाडीवर बसून. नाही पकडा बाबा. हा चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार आहे. पंच वाईट चिखून करतायत. नाही आयवा जेलसाठी 500 रुपये बघा. शाळकरी विद्यार्थी देखील पाहत आहेत. आता एका प्रेक्षकाला मिळालेत पारितोषिक. विनय कुठे चालले आता. विनायक कुठे गेले. दीपेश तो मोनिश राडा ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्यात. गुड कॅच. काय झेल घेतलाय बघा. रेड कलर वाले तुम्ही टी शर्ट चेंज करा. नाही या हाफ पॅन्ट वाल्याने झेल घेतलाय ना. या तुम्हीच या. ज्यांनी झेल घेतला त्यांनी जायचंय. अहो घरच्यांना दिसू दे ना जरा. मी हाफ पॅन्टवर गेलो पण मैदानात मी किती चालाकी दाखवले बघा. लवकर आहे जरा. हा चेंडू ऑन द टोचच्या माध्यमातून पंच वाईट चिखून करतायत. नाही लाल कॅप वाले नाराज झाले असतील. म्हणजे मी एवढा प्रयत्न केला सोप्पा झेल माझ्या हातात सुटला. एवढा कठीण झेल पकडला. नाही संध्याकाळी त्यांची सुखात जावो, गोड जावो, आनंदात जावो. नाही टी शर्टवर गणपतीचं नाव आहे ना लंबोदर. गणपतीचा आशीर्वाद घेऊन त्याने झेल पकडलाय. नाव सांगायचं गावाले जरा. सतीश गुरव म्हणजे मालवणचं पाहुणं असं. या तुका पैसे पण मिळतील. सागोती घरात घेऊन जा. लक्ष्मण मुंडे साहेबांकडून मालवणचे पाहुणे पण आलेत. एक दंत आहे. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. 42. नितीन काळन गुरुवान का पारितोषिक मिळतं. गुरुवान को धन्यवाद तुमका. नाही मालवण आहेत आमचे ते. नाही प्राइस चालूच आहे. कंटिन्यू चालू आहे. गुरुवान को आज अभिनंदन तुमका. चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार. लेग स्टंप सोडून झाला पण वाईड चिकून करतात. वंत धावने भर धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता. कार्तिक आम्हाला खूप चांगली माहिती आहे. 43 धावा. नाही बघा एक खेळाडू एक प्रेक्षक बघा. आपण बघतो स्क्रीन समोर उभा राहिलाय लहान मुलगा. हात घासतोय. चेंडू येवा माझ्याकडे. दीपेश उंच पायचं वाईड चिकून करतायत. दीपेशची लाईन आणि लेन थोडीशी भरकटलेला वाटतो एक षटकार आल्यानंतर. देवाला देखील काहीतरी द्यायचं का आता. मिस्टर देवा नाही विराज देवाकडे लक्ष द्याच. देवानी भरपूर चांगली कामगिरी केली दुपारपर्यंत. नाही तर एव्हा झेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. गुरुवांनी झेल पकडला. पाटलांनी झेल पकडला. चांगला चेंडू. पायचीचा स्ट्रॉंग अपील होतय. बॅटर बाद होतोय. मोनिश बाद होतोय. मोनिश आउट झाले तर स्टँडकडे काय पाहतोय. पायचीच्या स्वरूपात बाद झालेत ते. धावसंख्या चला बॅटर जरा बॅटर लवकर पाठवा. सारांशी लेवन संघ पाण्याची मागणी केली. विराज जरा पाणी घेऊन जायचं लवकर.
44 धावा झाल्या आहेत. नाही एव्हा झेलसाठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचा पाचशे. 2 प्रेक्षक भाग्यवान विजेते ठरले आहेत. स्ट्रायकरला बालाराम, नवीन बॅटरला वैभव. या जोडीने मग सामना जिंकून दिला होता. चांगला चेंडू होता याबेला. पडल्यानंतर बघितलं तर शरीराच्या दिशेने चेंडू आला होता, खाली राहिला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. मेगा फायनलची मॅच. पुढे गोलंदाजी मार्कवर टेनू राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्रायकला बालाराम. हा चेंडू फटका चांगला यावेळेला. गॅप शोधले का पाहायचंय. नाही गुरु चांगलं क्षेत्ररक्षण केलं गुरुवांनी. 500 मिळालेत ना. आता थोडीशी चालाकी दाखवतीलच ते. एक टप्प्याने झेल पकडला असेल तर काहीतरी पारितोषिक आहे त्यांना असं वाटलं असेल. 250 मिळाले तर मग कामच होईल त्यांचं. लंबा खंबा. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता 48 धावा. सारांची लोन संघ चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू हुकच्या माध्यमातून पाठवून दिला यावेळेला चेंडूला. पंचांचा इशारा येतो यावेळेला चौकार. बालाराम जबरदस्त बॅटिंग करतोय. नाही बालाराम बेडेकरनं जबरदस्त बॅटिंग करतोय. सायकल कडे नजर त्यांनी मगाशी फिरवली ना. टिनू फुलटॉस आहे. झेलची शक्यता आहे. गुरव आल्यात पुन्हा एकदा. गुरुवांनी झेल सोडलाय. नाही गुरुवांच्या मागे दुर्वा आला होता ना म्हणून झेल सुटला गेलाय. गुरव 500 घालवले. कोकणात जायचा पण खर्च निघाला असा तुमचा. नाही पण झेल सोप्पा आला होता ना गुरुवांकडे. तिरी माली असेल आपल्या भाषेत बोलूया. सूर्यप्रकाश त्यांच्या डोळ्यावर आला असेल. टेनू पण बालाराम. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता 58. मेगा फायनलची मॅच. टेनू पुणे गोलंदाजी मार्कस टाकला बालाराम. चांगला चेंडूचा बाकपडो गेला. कट केला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षेत्र थर्डमॅनला. शॉट थर्डमॅनला 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 59. बघा जरा देवा. नाही कूलर तुम्हाला मिळणार आहे काहीतरी. कूलर नाही मिळणार पण काहीतरी मिळेल. 59 धावा दाफलकाती लागल्यात. अंतिम षटक कोण घेऊन तपासच्या सारांश संघाच्या माध्यमातून. नाही गुरव तुम्ही झेल सोडला एक. बेस्ट ऑफ लक तुम्हाला नेक्स्ट झेल साठी. नाही अजूनही पारितोषिक आहे 500 रुपये. क्या बात है सर्व आरडाओरड करतायत बघा. करण आलेत. नाही अगासन प्रीमियर लीग हीच तर मजा आहे ना. म्हणून तर यशस्वी आपण अजून आपल्या बघा मिळतं 4थ्या वर्षात पदार्पण केलंय आणि अंतिम टप्प्यात आता आलोय. नाही विराजला आम्ही सांगू की पुढच्या वर्षी मला वाटतं ही स्पर्धा ना जानेवारी ते आपण इतर डिसेंबर मध्ये तुम्ही घ्या. नाही मजा येईल. नाही यंगस्टर पण तुम्हाला मिळतील. करण आले गोलंदाजी मार्कस टाकला बालाराम. आपण पाहू शकता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला यंगस्टर रेग्युलर संघाचा, दुसऱ्या बाजूला 40+ धमाका. करण गोलंदाजी मार्कस. स्पिन आक्रमण. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. नाही विराज आता सीमेरेषेवर बघा ना केवढं तटबंदी बघायला मिळते. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलक 61. अनिकेत जा तुम्ही पण तिकडे. हाताची घडी घालून मागे नका राहू. अनिकेत बोलला असाच झेल माझ्याकडे येत नाही लवकर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा शफल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही विराज बघा ना आपण बघितलं सीमेरेषेच्या बाहेर बघा ना प्रेक्षक कसे उभे आहेत. तैनात आहेत. 500 कुणाला मिळतात पाहायचंय. विराज हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता आहे.
क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू मात्र सीमेपर्यंत जात नाहीये. दोन धावा इथून मिळतात बारामला. संघाची धावसंख्या सारांश लिहून संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 63. चेंडू बाकी अजूनही आपण पाहू शकता यावेळेला 3 चेंडूचा खेळ बाकी. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो लाईट टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ अगासनला खास करून धन्यवाद देऊ आम्ही, विराजला खास करून धन्यवाद देऊ आम्ही, केजूला देखील त्यांनी आम्ही इथे समालोचन करण्याची संधी दिली होती. 2 दिवस पण आम्ही एकच दिवस इथे उपलब्ध झालो, तर त्यांना धन्यवाद देऊ. शॉर्टप्लेनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिला यावेळेला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रॅक सीमा बार चौकार. पस्तीस वरती खेळतो बाळाराम. करण गोलंदाजी मार्कॉस टाकला बाळारामला आपण पाहू शकता. बाळाराम पाहायचं प्रेक्षकांना हात दाखवतो म्हणजे तिथे चेंडू मारतोय का पाहायचंय. स्वीपच्या माध्यमातून पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमाशाबाद चौकार. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. नाही स्वयंसेवक आता आहेत बाळू, सांगण्याची गरज नाही, भरपूर आहेत स्वयंसेवक. नाही गुरुनाथ आणि बाळतोषिक बाळू सकाळी लावला असताना अजून आपल्याला फायदा आला असता. चेंडू लवकर आले असते मैदानात. आगासन प्रीमियर लीग स्पर्धा आपण बघतोय 3 आणि 5 मार्च या स्पर्धेचा कालावधी होता. 4 मार्चला सुट्टीचा दिवस होता खेळाडूंसाठी. चला मॅच सुरू करा.
तर या स्पर्धेत तब्बल 132 धावा कुठत असताना ऑरेंज कॅप होल्डर ठरलाय तो बाळाराम. चला बाळाराम बेडेकर. बाळाराम बेडेकर बघा ऑरेंज कॅप होल्डर गणेश बाळू पाटील 132 धावा. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. बाळारामने आगासन प्रीमियर लीग मध्ये 132 धावा कुठल्या आहेत. ऑलरेडी बाळू त्यांच्या डोक्यावर कॅप होतीच मला वाटतं. बाळू एक घेऊन या कॅप. चला 76 टू विन आहे. टिनू काय हवंय. पाणी पाणी हवंय पाणी. नरेश हाच विचार करत असेल आता पाणी पिऊ द्या अजून वेळ जाईल अंधार होईल फायदा होईल आपल्याला. प्या पाणी. बघा बाळाराम बेडेकर यांचे सुपुत्र भरपूर खुश आहेत. सारखं ते ऑपरेटर कडे बघतायत रन्स किती आहेत रन्स किती आहेत. निरंजन सारखे त्यांचे सुपुत्र विचारतात पीसी कितीला घेतला कॅम्प्युटर कितीला घेतलाय. स्कोर बघायचंय मला वाटतं त्यांना. 132 सांगितले ना आम्ही आताच. चला नरेश येत आहेत. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिली ना सारांश 11 ज्या संघाने 75 धावा चेस केल्या 82 धावा या स्पर्धेमध्ये चेस केल्या. आता त्यांना संरक्षण करायचे 76चं. supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. दीपेश मुंडे आणि संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू. आगासन प्रीमियर लीग 2024 पहिला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. गोलंदाज नरेश स्वतः संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला टिनू बेडेकर आहेत स्वतः संघ मालक आहेत. नरेश सीमारेषेवर भरपूर खेळू तैनात आहेत. इथे चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने बघायचा पंचांचा इशारा काय येतोय. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. थोडस फास्ट क्रिकेट आता खेळायचं लक्षात घ्या. सांगणं थोडस कठीण आहे बघायचं काय घडेल. फटका चांगला आहे. करण बेडेकरने हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय. पहिला डॉट त्यानंतर चौकार षटकार. आखूड टप्प्याचा बॉल होता. खराब बॉलवरती योग्य उत्तर. चेंडू लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
षटकार आलेत करण बेडेकरच्या बॅटमधनं. करण बेडेकरला थांबवावं लागेल या मॅच मध्ये सौराष्ट्र 11 टीमला, अन्यथा या सामन्याचं पूर्णपणे गणित बदलून टाकेल. इथेही चेंडू उंच गेलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. धावा आतापर्यंत बनवलेत करण बेडेकर. करणच्या बॅट बद्दल रन येत आहेत या मॅच मध्ये. हा चेंडू चांगला होता, अखेर शेवटचा बॉल चांगला आलाय, पहिला आणि शेवटचा बॉल. मग धावा चला मॅच सुरू करा लवकर प्लीज. 20 धावा झालेत, अजूनही 55 करायचे आहेत, 56 करायचे आहेत अजूनही. चला मॅच सुरू करायचे. सावंत सर थोडस सूचप करा. गणेश गोलंदाजी करण्यासाठी आलेत. चला फास्ट घ्या, थोडासा अंधार होत चाललंय बघा. सकाळी संघ वेळेवर उपस्थित राहिले नाही बळू. गणेश टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय. पाटील आलेत, 500 सोडलेत पाटीलने. आणि आता डोक्यावर हात मारून काय फायदा आहे बाळू. म्हणजे दोघांनाही बाळू 1000 मिळाले असते. धावसंख्या 26. आउटची संधी होती. 27 धावा झाल्यात. एक सिंगल मिळाले. करणला माहिती आता ऑलरेडी 27 झाले होते, 1 रन्स मिळाले, 28 झालेत. धावा झाल्यात. गणेश दुसरं षटक. 76 धावा फायनल मॅच मध्ये चेस करायचे आहेत तन्मय पॅकर्सला. हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 29. कारण तन्मय प्रतिष्ठान हे नाव भरपूर वेळा लकी ठरलेलं आहे. टेनिस क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, टिनू बेडेकर सर्व आहेत प्रतिष्ठानचे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. गणेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. अठ्ठावीस धावा झालेले आहेत. गणेश कमबॅक करतायत. इथे चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना पहिला धक्का तन्मय पॅकर्सला.
धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा झाल्या. दुसरं षटक मार्ग असेल 76चा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं फास्ट खेळा. ड्रिंक्स ब्रेक वगैरे होणार नाही आता लक्षात घ्या. इथे फटका चांगला आहे पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. धावा 4 मिळतील चौकार. चला फास्ट. नरेश आले दुसऱ्या स्पेल मध्ये. 18 चेंडू मध्ये 43 करायचे आहेत. फायनल मॅच. अठरा चेंडू 43 धावांची गरज. करण बेडेकर बरसेल का या मॅच मध्ये. 18 चेंडू मध्ये 43 करायचे आहेत. नरेश आले दुसऱ्या स्पेल मध्ये. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. मिड विकेटच्या वरून षटकार. मॅच ऑन. संध्याकाळचं सत्र मात्र करण वरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. त्याच्या बॅट मध्ये रन येत आहेत. ही रन मशीन आहे. इथे गलीमधनं चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडूचा खेळ गेला. 31 वरती बॅटिंग करतो. आणि इक्वेशन आता आपण पाहिलं दीपेश सर 16 चेंडू 33 करायचे. 18-43 इक्वेशन होतं. देवेंद्र बेडेकर सुद्धा बघा डान्स करतायत. थोडस जोरात नाचा देवेंद्र आता. इथेही चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दहा चेंडू मध्ये 37 धावांवरती बॅटिंग करतो. आणि फायनल मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 27 करायचे. इथे चेंडू हवेत आहे. नरेश स्वतः आलेत आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. करण बॅक टू द पॅव्हेलियन.
हा झेल टर्निंग पॉइंट ठरेल का या फायनल मॅचचा? आणि मॅच आपण पाहिलं तर इक्वेशन 14 चेंडू 27 करायचे आहेत. करण ज्याने रन केले होते या मॅच मध्ये तो बाद झालाय आता. हा विकेट या मालिकावीरचाही टर्निंग पॉइंट विकेट असू शकतो. ज्या प्रकारे नरेशने फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला, इतकं सोपं नाहीये फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं आणि इथून मॅचला कलाटी मिळू शकते. 14 चेंडू 27 धावा करायचे आहेत. नरेशने खूप चांगला झेल टिपलाय. रुपल आलेत बॅटिंग करण्यासाठी. 14-27. फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून. पाटीलने झेल टिपलाय. बाईस 12 चेंडू 20 करायचे. चला मॅच सुरू करा लगेच. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. नाही पाटील खुश आहेत आज. अलिबाग वरनं का आलोय बळू आम्ही झेल पकडण्यासाठी. चला मॅच सुरू करा. 12 चेंडू 20. चला करण मॅच सुरू करा. विराज 500 रुपये द्यायचे ऐवाक्यासाठी. फायनल मॅच साठी कंटिन्यू पारितोषिक आहे बघा. मोनिश ऐवाक्यासाठी 500. अजून संधी आहे तुमच्याकडे. 12 बॉल 20. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण आल्यात. 11 चेंडू 18 करायचे आहेत. अकरा चेंडू 18 धावांची गरज. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद OUT. दहा चेंडू 18 धावांची गरज. सारांश 11 संघ सुद्धा मॅच सोडायला तयार नाहीये. बाराम चांगली फाईट करतात या मॅच मध्ये. चला फास्ट घ्या ना. 10 चेंडू 18 हवेत. एक धाव इथे मिळाली बघा. 9 चेंडू 17 धावांची गरज. येणारे 9 चेंडू 17 धावा. नऊ चेंडू 17 धावा. मॅच जबरदस्त रंगतदार दिशेने. स्ट्राइक एंडला दीपेश. स्वप्नीलकडनं दीपेशला उद्या काहीतरी भेटवस्तू मिळणार आहे. आता 17 कराव्या लागतील 9 बॉल मध्ये.
डॉट बॉल. 8 चेंडू 17 करायचे दादा. 8 चेंडू 17 धावा. दिपेशची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. बळू आता नाही बॅच टर्न होऊ शकते. दिपेशची विकेट मिळाली. 8 चेंडू 17 धावांची गरज. इथे थोडक्यात बचावलेत. चेंडू लेग स्टंप वरून गेलाय मात्र लक फॅक्टर ऑन आहे दिपेशचे. 7-17. 7 चेंडू 17 धावांची गरज. इथे झेल होणार नाहीये. सुनील मुंडे येत आहेत. रन्स एकच घेतलीये मॅच शेवटच्या षटकात. शेवटचे 6 बॉलांनी 16 रनची गरज. 6 चेंडू 16 धावा. फिल्डिंग लावा. 6-16चं इक्वेशन आहे. बघायचे दिपेश जोपर्यंत मैदानात येते कधी मॅचला कलाटी देतील. सहा चेंडू 16 धावांची गरज. सहा चेंडू 16 धावांची गरज. सुनील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सुनील मुंडे चांगले गोलंदाज आहेत. अगसन 40+ संघाचे. बघायचे 6 चेंडू 16. दिपेश सामन्याला टर्न करेल का? पहिला चेंडू वेगाने होता मात्र हातावरती नियंत्रण नाहीये सुनीलच्या. व्हाईट बॉल. 6 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सर्व प्लेयर्सला विनंती असेल मॅच संपल्यानंतर खुर्च्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन यायचे आहेत. थोडं सहकार्य करा. 6 चेंडू 15 धावा. अपील स्ट्रॉंग आहे मात्र पंच सांगतात वाईड आहे. 6 चेंडू 14. सहा चेंडू 14 रन्स. नाही दिपेश मुंडे त्यामुळे तुम्हाला काहीतरी ते स्पोर्ट करतीलच. दोन मिळालेत. पाच चेंडू 12 धावा. बघायचे सुनील तन्मय पॅकर्स की सारांश 11. कोण जिंकेल अगासल प्रीमियर लीग 2024. 5 चेंडू 12 धावा. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. गणेश वेगाने आलेत. इथे विकेट सॅक्रिफाईस केली. 4 चेंडू मध्ये आता 11 करायचे. 10 झाल्या तर सुपर ओव्हर. चार चेंडू 11 धावांची गरज आहे. चार चेंडू 11 धावांची गरज आहे. अजूनही आयवा कॅश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा पैसे जमा आहेत आमच्याकडे. 4 चेंडू 11 धावांची गरज. वाईट. 4 चेंडू 10 धावा.
आगासन गावचे कोणी मान्यवर असतील तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 केले तर सुपर ओव्हर. चला फास्ट घ्या. कोण उदय 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. फटका चांगलाय. चेंडू उंच गेला आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. दीपेश सांगतात मॅच ऑन. षटकार. फोर 7 झेल उडालाय आणि झेल ड्रॉप. काय घडलंय? मॅच सोडली. झेल सुटलाय की मॅच सुटली? आता शुभमने झेल सोडलाय. 2 चेंडू आणि 2 धावांची आता गरज आहे. दोन चेंडू 2 धावांची गरज आहे. चला फास्ट खेळा. फिल्डिंग लावायची आहे. मगाशी मॅच झेल सुटले का मॅच सुटली? आता सारांश कडनं मी मगाशी उल्लेख केला. तन्मय प्रतिष्ठान, तन्मय बेडेकरचा आशीर्वाद नेहमीच या टीम वरती राहिलेला आहे. 4-1 4-7 2 चेंडू आता 2 धावांची गरज आहे. टाळ्याने स्वागत करूया. फायनल मॅच. दोन चेंडू 2 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली. फायनल मॅच आगासन प्रीमियर लीग 2024. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. चला सुनील, स्वागत करूया आपण 2 बॉलचा. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे आणि आता शेवटचा बॉल आणि 2 धावांची गरज आहे. नाही बाळू, 1 रन आला तर सुपर ओव्हर. मग बाळू पाटील यांचा आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल. शेवटचा बॉल आणि 2 धावांची गरज. टाळ्याने स्वागत करूया. मोनिश, घाई करायची लवकर. हे सर्व आमचे लाडके प्रेक्षक, खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. करण बेडेकर थोडेसे नाराज दिसत आहेत कारण शेवटचा बॉल आणि 2 धावा करायचे आहेत. आणि असं म्हटलं ना, क्रिकेट हा खेळ नशिबाचाही खेळ आहे. शेवटचा बॉल आणि 2 धावांची गरज. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. हिरो ठरतील का सुनील मुंडे, की हिरो ठरतील दीपेश मुंडे? मुंडे वर्सेस मुंडे. शेवटचा बॉल. कोण आहे? झेल खाली बघायचंय. मोनिश, क्या बात है. सुनील मुंडे यांचा सेलिब्रेशन. घेऊन यायचंय. नाही, खुर्च्या घेऊन या. डीजे मास्टर एक कोळी गीत देखील होते चांगलं. दोन्ही संघांनी यायचंय लगेच आमच्या व्यासपीठासमोर. खुर्च्या देखील घेऊन यायचंय.